श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपल्याला सर्वांना माहिती आहे 20 एप्रिल ते 26 एप्रिल स्वामी पुण्यतिथी सप्ताह आहे। आपला सप्ताह खूप जवळ आलेला आहे, तर आपली व्हिडिओ पण थोडी लेट आली आहे। मला मान्य आहे की अपलोड करायला पाहिजे होती, कारण की तुम्हाला ग्रंथ पाहिजे आहे। जर ज्यांना ग्रंथ पाहिजे त्यांच्यापर्यंत ग्रंथही पोहोचले गेले पाहिजे आणि कुरिअरने जातात लवकर, पण पोस्टाने वगैरे असेल, जर खेड्यावर वगैरे असेल किंवा आउटसाइड एरिया असेल तर तिथे यायला पोस्टाने यायला वेळ लागतो। म्हणून तर थोडं लवकर हे करायला पाहिजे होतं, परंतु जर ज्यांनी व्हिडिओ बघितली लगेच तुम्हाला हवा असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला ती अगदी आता राहिलेले आहे फक्त 10 दिवस राहिलेले आहे। 10 मध्ये तर 3 दिवस सुट्टीचे जाणार आहे। शनिवार रविवार सुट्टीचा आहे, सोमवार म्हणजे 3 दिवस तर सुट्टीचेच आहे। त्यानंतर गुड फ्रायडे पण एक सुट्टीचा आहे। असे 4 दिवस तर सुट्टीचेच या महिन्यात तर सुट्टीचे दिवस जास्त आहे। 4 दिवस सुट्टीचे आहे म्हणजे अगदी 3च दिवस आपल्याला सापडत आहे। 3-4 दिवस सापडत आपल्याला। 4 दिवसात आपल्याला पार्सल आलं पाहिजे। 4 दिवस सापडत आणि 4-5 दिवस तर सुट्टीचे चाललेले। तर असं आहे, ज्यांना हवा असेल त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करा। आता बघा गुरुचरित्र, आता स्वामी पुण्यतिथीचे सप्ताह असेल, दत्त जयंती सप्ताह असेल, तर ह्या सप्ताहामध्ये आपण जास्तीत जास्त गुरुचरित्राचं पारायण करतो। प्रत्येक जण गुरुचरित्रच वाचतं जास्त करून, आणि मला माहिती स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह आहे, परंतु तरी सुद्धा गुरुचरित्र पारायणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे। आणि जर आपल्याला नाही जमलं गुरुचरित्र तर आपण स्वामी चरित्र पण वाचू शकता। आता हे गुरुचरित्र आहे, हे फ्रंट कॅमेराने म्हणून तुम्हाला जरा नाव उलट दिसत असेल, परंतु हे गुरुचरित्र आहे। हे आपल्या दिंडोरी प्रणित गुरुचरित्र आहे। जर हे पारायण हा ग्रंथ कोणाला हवा असेल तर आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करा। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 82 087 29 212। हा नंबर आहे माझा, ह्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करायचं। आता बघा हे गुरुचरित्र ग्रंथ आहे। ह्या ग्रंथामध्ये कसं पारायण करायचं आता मागच्या याला टाकलेलं होतं, तरी सुद्धा काहींनी पुन्हा ते विचारता आहे। कदाचित त्यांनी ती व्हिडिओ बघितली नसेल किंवा त्यांच्या लक्षात नसेल आलं, तर म्हटले चला जाऊ द्या पुन्हा व्हिडिओ बघू। तर हा ग्रंथ आहे, दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे, हा गुरुचरित्र ग्रंथ आहे। हा ग्रंथ आपल्याला महिलांना वाचायला सोयीस्कर आहे। कसं व्हायचं बघा, पूर्वी म्हणायचे लोक की महिलांनी गुरुचरित्र वाचू नये असं म्हणायचं, तर आता आपल्या केंद्राने एकदम हे केलेलं आहे, बिंदास मोकळं केलेलं आहे ग्रंथ। आपण कोणीही गुरुचरित्र वाचू शकतो। मुली वाचू शकता, महिला वाचू शकता, छोटे मुली वाचू शकता, मोठे मुली, वृद्ध महिला, सगळेजण, आणि पुरुष असेल मुलं असेल, सगळ्यांनी हा गुरुचरित्र ग्रंथ वाचायला चालतोय, काही प्रॉब्लेम नाही। अगदी आता तो पहिला ग्रंथ तो होता तो मोठा होता, आता केंद्राने छोटा पण केलेला आहे। आता सगळ्यांनीच छोटा बनवलेला आहे, कारण की सगळ्यांना माहिती आहे की धावपळीचं युग आहे, एवढा वेळ नाही आता कोणाला, आणि तो मोठा ग्रंथ बघून येणं लोक वाचायलाच बसत नाही। पण मग आता हे छोटा ग्रंथ काढला ती निदान धावपळ करत करत निदान 2 तास तरी लोक काढतात, म्हणून आपल्याला हा ग्रंथ वाचण्यासाठी अतिशय उत्तम आहे। आणि वर्षातून आपल्या हातून 2 पारायण करून घेतात आपले माऊली। आपल्यावर खूप त्यांचा कृपा आशीर्वाद आहे, खूप आपल्यावर त्यांची माया आहे, प्रेम आहे, आपल्याकडनं एवढी मोठी सेवा करून घेतात। बघा वर्षातून 2दा सामुदायिक गुरुचरित्र पारायण करून घेतात। आता मागचा सप्ताह होता आपला दत्त जयंतीचा सप्ताह होता, तर दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये 11 लाख लोक पारायणाला बसले होते। बघा बाकी इतर ठिकाणी ते वेगळं, परंतु तुम्हाला सांगते आपल्या सप्ताहाचा एक संकल्प असता, केंद्राचा एक संकल्प असतो की सामुदायिक संकल्प असतात। माऊली एक संकल्प करतात, पूर्ण केंद्रांचा एकच संकल्प असतो। जवळजवळ आता बघा 10 ते 12 हजार तरी केंद्र आहेत आपल्या भारतामध्ये, तर महाराष्ट्रातच जास्त आहे, महाराष्ट्राच्या बाहेर कमी आहे माहिती मला नाही। तर तुम्ही म्हणाल जे महाराष्ट्राच्या बाहेरून व्हिडिओ बघतात ते म्हणतात आमच्याकडे केंद्र नाहीये, खरंच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केंद्राची खूप आवश्यकता आहे, आणि त्यांना केंद्रापासून खूप म्हणजे ते वंचित आहे केंद्रापासून, आणि त्यांना खूप गरज आहे। त्या अक्षरशः मी बघते ना, जेव्हा माझ्याकडे ते वस्तू मागण्यासाठी ऑर्डर करता तळमळ करतात, आमच्याकडे पण केंद्र पाहिजे होतं, आम्हाला पण केंद्र म्हणजे सेवा करण्याची खूप इच्छा आहे, हौस आहे, खूप इच्छा आहे, परंतु आमच्या जवळपास केंद्र नाही। तर ताई असं असतं बघा, केंद्र उभं करायला काही नाही, त्याला एक 8-10 तरी महिला लागतात, महिला असेल पुरुष असेल,
पण सक्षम लागतात, पूर्ण जबाबदारी घेणारे लागतात. मग तसं जर असेल तर आमच्यासारखे किंवा आम्ही दिंडोरी वरून कोणी पण 2 सेवेकरी येऊन तुम्हाला केंद्र उभं करून देऊ शकले असते. परंतु तिथं कशा ते 8 ते 10 असे सक्षम सेवेकरी पाहिजे, जबाबदार घेणारे सेवेकरी पाहिजे, तेव्हा ते उभं करता येतं. 1-2च्या याच्यावर करता येत नाही. कारण की कसं असतं, एकदा सुरू केलं ना बंद करता येत नाही. कुठलीही सेवा सुरू केली तर बंद करता येत नाही. असं असतं. तर असो, आपला विषय थोडा हे झाला, परंतु मला बऱ्याच वेळा येताना मला फोन किंवा ह्याच्यात मेसेज येतात, फोन येतात, आमच्याकडे केंद्राने म्हणून मला हे आठवलं म्हणून सांगितलं. तर तुमच्याकडे जर एक 8-10 सेवेकरी असेल असे करणारे, तुम्ही जर म्हणजे तुमच्या आजूबाजूला बघा की अगदी सेवेला झोकून देणारे असे जर 8-10 असेल तर तुम्ही कळवा. आम्ही दिंडोरीला सांगून देईल. दिंडोरीहून 2-3 सेवेकरी येऊन तुम्हाला केंद्र सुरू करून देतील, तुम्हाला सांगतील पण माहिती कसं करायचं, काय काय करायचं. तुमचं कॉन्टॅक्ट नंबर घेतील, ते तुम्हाला वेळोवेळी हे देत राहतील, मेसेज करत राहतील, फोन करत राहतील, केंद्रात काय काय सूचना द्यायचे वगैरे सर्व. त्यामुळे असं काही नाही, फक्त तुम्हाला आलंच पाहिजे सगळं असं काही नाही, परंतु तुमचे ना माहिती घेण्याची हे पाहिजे की आपल्याला हे केंद्राची माहिती घेणं आहे. थोडंसं स्वामींच्या बाबतीत तरी मार्गाचं माहिती पाहिजे, मार्गाचे नियम वगैरे, नाही तर ते पण नियम सांगतात, सर्व सांगतात. फक्त सेवा करायला अगदी झोकून देणारे पाहिजे आणि जबाबदार घेणारे सेवेकरी पाहिजे, बाकी काही नाही. तर असो, आता गुरुचरित्र पारायण करायचं सप्ताहामध्ये बघा. आता हे गुरुचरित्र आहे 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. याच्यामध्ये पहिल्याच याच्यामध्ये त्यांच्यामध्ये नियम दिलेले आहे, काय नियम घ्यायचे करायचे, 7 दिवस काय नियम पाळायचे. तर नियमाचं काही विशेष असं नाहीये, परंतु कसे जरा खूप बाऊ झालेलं आहे ते नियमाचं, म्हणून मी पुन्हा नियम सांगते की 7 दिवस मांसाहार खायचं नाहीये. त्यानंतर ड्रिंक वगैरे कोणी घेत असेल तर घेऊ नका. त्यानंतर चामड्याची कुठली वस्तू घालू नका, म्हणजे चप्पल असेल, बेल्ट असेल, पाऊच असेल वापरू नका. त्यानंतर गादीवर झोपू नका. ब्रह्मचर्य पाळा. एक धान्य खा. एक धान्य म्हणजे काय, गहू, बाजरी, ज्वारी यापैकी एकच खायचं. जर तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाची पोळी खाल्ली तर रोज तुम्हाला पोळीच खायची आहे. बाजरीची खाल्ली तर बाजरीची भाकरीच खायची, ज्वारी खाल्ली तर ज्वारीची भाकरीच खायची, असं करायचं. आणि भाज्या ह्या सगळ्या चालता, फक्त ज्या भाज्याने गॅस होतो, ऍसिडिटी होती, गॅस होतो, ह्या भाज्या खायच्या नाहीये. म्हणजे थोडक्यात असं नॉर्मल खायचं ज्याच्याने काही त्रास होत नाही, म्हणजे जसं काही गिलके झालं, कोबी झालं, फ्लावर झालं, त्यानंतर तुमच्या भेंडी झालं, डांगर झालं, अशा भाज्या खायच्या. याच्याने काय होतं, काय ऍसिडिटी होत नाही ना, काही होत नाही. तर अशा भाज्या खायच्या, नॉर्मल भाज्या खायच्या. जसं मेथी खाऊ नका, शेपू खाऊ नका, कांद्याची पात खाऊ नका, याच्याने गॅस होतो. त्यानंतर द्विदळ जे आपले धान्य, डाळी-साळी आहे, डाळी-साळीने पण गॅस होतो, तर ह्या पण शक्यतो खाऊ नका. साधं एकदम म्हणजे हलकं अन्न खा. बटाटे वगैरे खाऊ शकतात, कंदमुळं खाऊ शकतात, मुळा वगैरे खाऊ शकता, मुळा, गाजर, रताळे हे सगळं खाऊ शकतात. तर असे खायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, परान्न खायचं नाहीये 7 दिवस. परान्नाचं पाळा. आता परान्नाचा एक व्हिडिओ टाकला आहे मी, परान्न म्हणजे काय, तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघा. परान्नावर एक सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे, परान्न कोणाचं असतं आणि परान्न म्हणजे काय, सविस्तर व्हिडिओ आहे. तुम्ही ती व्हिडिओ बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही हे परान्नाची माहिती घ्या. मला 1-2 वेळा एका ताईने मेसेज केलेला आहे, ते पुढचा व्हिडिओ टाका त्याच्या. तर ते माझ्याकडनं राहून गेलंय, तर आता त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवेल. तर ठीक आहे. आता परान्नामध्ये काय, आपण आपल्या घरचं खाऊ शकतो, म्हणजे आपली आई, आपल्या घरात आपली आई आहे, बहीण आहे, भाऊजाई आहे, यांच्या हातचं खाऊ शकतो, बाहेरच्यांचा खाऊ शकत नाही. दाढी वाढवायची, पुरुषांनी दाढी वाढवायची नाही, हाताने दाढी करायची. बाहेरच्या म्हणजे दुकानात जायचं नाही, न्हाव्याच्या दुकानात जायचं नाही दाढी करायला. आणि कोणाच्या आता समजा आपले जवळचे नातेवाईक वगैरे वारले असेल तर शक्यतो टाळता येणार असेल तर टाळायचं, पण जिथे टाळता येण्यासारखं नाही, आपले जवळचे आहे अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. फक्त वाचन करून घ्यायचं आणि गेल्यानंतर तिकडून आल्यानंतर आंघोळ वगैरे करून गोमूत्र शिंपडून मग घरात स्पर्श करायचा. म्हणजे खूपच आता हे असेल तर आपल्याला जाणं गरजेचं असेल, जवळच असेल तर जावंच लागतं, असं काही नाही. परंतु शक्यतो जर टाळता आलं तर टाळा, नाही तर जवळचं असेल तर असं नाही की जायचंच नाही असं काही नाहीये. तर म्हणून हे पाळायचं आहे. त्यानंतर बघा, ग्रंथ अर्धवट सोडायचा नाहीये. आता तुम्ही म्हणाल मी आता वाचले 2-4, समजा एक 10-12 वाचले, समजा 3-4 दिवस, 3 ते 4 दिवस तुमचं वाचून झालं,
आणि एक दिवस तुम्हाला कुठे जायचंय गावाला, तर तुम्हाला असं वाटलं मी गावाला जाऊन येईल, आजचं वाचन राहू दे, ते उद्या करते, असं ग्रंथ गुरुचरित्रात चालत नाही. खंड हा गुरुचरित्र पारायणाला चालत नाही. गुरुचरित्र असेल, नवनाथ असेल, भागवत असेल किंवा श्रीपाद श्रीवल्लभ असेल, ह्या चारही ग्रंथाला खंड चालत नाही. एकदा ग्रंथ सुरू केला तर तो पूर्ण वाचावा लागतो. समजा तुम्हाला कुठे इमर्जन्सी जायची वेळ आली, त्या दिवशी तुमच्याकडनं वाचन होणार नाहीये, किंवा तुमचे महिला असतात, महिलांचे मासिक पिरियड येतात, किंवा कोणाला सुतक येतं, इर्दी येते, असं होतं. अशा वेळेला आपला ग्रंथ पुढे आपण वाचू शकत नाही. अशा वेळेला दुसरं कोणाकडनं तरी वाचन करून घ्या. मग जेव्हा तुम्हाला अशी इमर्जन्सी येतील तर समोरच्या वेळेनुसार तुम्ही वाचा. फक्त त्याला सांगा 12 ते 12:30 वाचू नको बाबा, बाकी त्याच्या वेळेनुसार वाचून घ्या. कारण की आपल्याला त्यावेळेस फक्त ग्रंथ पूर्ण करायचं हे असतं, ग्रंथ अर्धवट सोडायला चालत नाही. हे आहे आपले नियम. त्यानंतर रोज आपण जेव्हा जोही स्वयंपाक करतो, भाजी पोळी जोही स्वयंपाक करतो, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे काही पण असेल जे तुम्ही खाणार असेल त्याचा भाजी पोळीचा नैवेद्य रोज स्वामींना आणि ग्रंथाला रोज द्यायचं. सकाळ संध्याकाळ नैवेद्य द्यायचा. सकाळी एक अर्धा वाचन झाले की आरती करायची, दत्त महाराजांची करा किंवा स्वामींची करा, असं काही पण करायचं. आणि महत्वाचं सांगायचं राहिलं, पारायण सुरू करायच्या अगोदर आपल्याला 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला अशी छोटे छोटे पोळ्या करा. एवढ्या आपल्या तळहाता एवढ्या पोळ्या करा. वाटल्यास मोठ्या केल्या तरी हरकत नाही, त्यांना काही ते खाणार नाही असं काही नाही, पण छोट्या छोट्या पोळ्या करा. 5 पोळ्या करा. 4 कुत्र्याला 1 गाईला खाऊ घाला. आता 4 कुत्रे म्हणजे तुम्ही म्हणाल ताई 4 कुत्रे सापडत नाही, ते एकच कुत्र्याला 4 पोळ्या खाऊ घालू का? तर तसं नाही करायचं. 4 कुत्रे 4च पाहिजे. आता बघा कसं असतं, 4 कुत्रे म्हणजे हे 4 वेद आहे, म्हणून आपल्याला पहिले 4ही वेदांना नैवेद्य द्यायचा आहे. 4ही वेदांना नैवेद्य देऊन साक्षी मानून आपल्याला गुरुचरित्र वाचायचं आहे. आणि गाय ही आपली गोमाता आहे, म्हणून आपल्याला त्यांना पहिले त्यांचा आशीर्वाद घेऊन मग आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा आहे. म्हणून आपल्याला पहिले पारायणाच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे आणि 1 गायला खाऊ घालायचे. आता तुम्ही म्हणता काही काय आमच्याकडे कुत्रेच नाही भेटत, आमच्याकडे कुत्रेच नसतात, आम्ही सिटीत राहतो, आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आम्हाला कुत्रेच दिसत नाही, असं तसं. तर हो, तसं पण असतं कधी कधी. तर पण तुम्ही जर तुमच्याकडे तसं असेल तर तुम्ही 2 दिवस अगोदर जरी खाऊ घातले तरी चालेल. अगोदर करून ठेवा आणि तुम्ही जिथे जाल तिथे कुत्र दिसलं की टाकायचं. समजा बाहेर एक राऊंड मारायला गेलो तर ते बाहेर असतात कुत्रे, सिटीमध्ये पण आहे ना, तुमच्या याच्यामध्ये नसाल, तुमच्या परिसरामध्ये थोडं पुढे गेलं तर भेटतात, तर कुत्र्यांना खाऊ घालून द्यायचं. पाळलेले कुत्रे असतात पण आजकाल कोणी ते पाळलेल्या कुत्र्यांना खाऊ घालू देत नाही, पण तसं आपण त्याच्याशी बोलून घ्यायचं की काही नाही, हे पोळीच आहे आणि हा नैवेद्य म्हणून आहे, आम्ही असं असं मानतो, मग ते खाऊ घालून देतील. तर असं काही नाही, आपल्याला 4 कुत्रे शोधायचे आणि 1 गाय शोधायची. असं आपल्याला नैवेद्य द्यायचे आदल्या दिवशी. आणि त्यानंतर आपण पारायण वाचायला बसेल तर त्याच्या अगोदर सुद्धा स्वामींना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायचे. 1 फूल घ्यायचे, 1 रुपयाचं नाणं, हे एवढं स्वामींना घेऊन जायचं. तुमच्याकडे मंदिर असेल, तुम्ही जर केंद्रात पारायण करत असेल तर मग काही प्रश्नच नाही, केंद्रातच व्हायचं. पण तुम्हाला जर तुमच्याकडे केंद्र नसेल, घरी करत असेल, तर आपल्या जवळपासचं जे दत्त महाराज स्वामींचं मठ असेल, मंदिर असेल, केंद्र असेल तिथं जा. तेही नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथं जा. आणि कुठलंच मंदिर दत्त महाराजांचं मंदिर नसेल, स्वामींचं मंदिर नसेल, आता काय असं काय ते पण आम्हाला ऑप्शन सांगावं लागतं. तर कुठल्याही मंदिरात, म्हणजे स्वामींचं कुठल्याही महादेवाचं मंदिर असेल, आता महादेवाचं मंदिर तर ठिकठिकाणी असतं, कुठल्याही मंदिरात ठेवून द्या. त्यांच्या स्वामींच्या नावाने स्वामींना सांगा की म्हणजे स्वामींच्या नावाने तिथं मंदिरात ठेवून द्या. असं असं आजपासून किंवा उद्यापासून 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण माझी करण्याची इच्छा आहे. स्वामी माझ्याकडनं निर्विघ्नपणे पारायण करून घ्या, असं त्यांना हात जोडून विनंती करायची आहे. ते तिथं वाहून द्यायचं आहे, तर ठेवून यायचं आहे. स्वामींना सांगायचे तो की माझ्याकडनं निर्विघ्न पारायण होऊ द्या, मला कुठल्या पारायणामध्ये कुठली अडचण येऊ देऊ नका, असं म्हणून ते आपल्याला सेवा रुजू करायची. आणि नंतर झाल्यानंतर पण 7 दिवसाचं पारायण झाले की 8व्या दिवशी आपण सांगता करतो, तर त्या दिवशी पण आपल्याला झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची असते. मग तुम्ही तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याच्या समोर ठेवलं तरी चालेल. आधी पण तुम्ही स्वामींच्या फोटो समोर, मूर्ती समोर घरी ठेवलं तरी चालेल, नंतर मंदिरात ठेवून येऊ शकतात. तर असं आपल्याला करायचं आहे. असं आपल्याला आहे गुरुचरित्र पारायणाचे नियम. पारायणाचे नियम काही खूप अवघड नाही. कसं असतं, बाहेर आहे ना खूप तुम्हाला काही काही नियम सांगतात, त्यामुळे तुम्ही खूप घाबरून जाता आणि करायची इच्छा सुद्धा तुम्ही करत नाही.
खूप करायची इच्छा असते, पण हे नियम खूप तुम्हाला बाहेर खूप सांगितलेले असतात, तुम्ही ते घाबरून गेलेले असतात आणि ते होत नाही. म्हणून आपल्याला साधे सोपे नियम पाळायचे आहे, परंतु श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. मेन नियम जे आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे, परान्न खायचं नाहीये, एक धान्य खायचं आहे आणि गादीवर झोपायचं नाही किंवा बसायचं पण नाही आणि चामड्याची वस्तू वापरायचं नाही. महिलांनी कुंकू किंवा गंध लावूनच सेवा करायची, टिकली लावून सेवा करायची नाही, नाही तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही, तुमची सेवा केलेली शून्य होते. पुरुषांनी सुद्धा अष्टगंध कपाळी लावलं तर खूपच उत्तम आहे, कारण की हे लावणं म्हणजे काय की आपल्या आत्म्याची पूजा करणं, पहिले आपला आत्मा जागृत करणं. जेव्हा आपण पारायण करतो ना, बघा आता थोडंसं व्हिडिओ मोठी झाली, पण सॉरी, मला एक सांगा वाटते की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपण जेव्हा पूजेला बसतो तर आपल्याला ब्राह्मण पहिले कपाळी हळदी कुंकू लावायला लावतो, पुरुषांना अष्टगंध लावायला लावतो. तर आम्ही पण सांगतो प्रत्येक वेळेला की जेव्हा कोणी पाठ वगैरे करायला बसतो, कुठल्याही सेवेला पहिले कपाळीला हळदी कुंकू लावा किंवा कुंकू लावून सेवा करा, गंध लावून सेवा करा आणि टिकली लावू नका. याचा अर्थ असा की आपला हा आत्मा असा आहे, आपल्याचा ब्रह्मरंध्र आहे, हा आपला आत्मा आहे, म्हणजे आपल्या आत्म्याशी जोडलेला आहे. जेव्हा आपण हळदी कुंकू लावतो म्हणजे आपल्या स्वतः पहिले आत्म्याला आपण जागृत करतो. हे जेव्हा ते आपण दोन इथं लावतो ना, तर हे जेव्हा नसतं आपल्या, ते आपला आत्मा जागृत होत असतो, आपला मेंदू जागृत होत असतो आणि मग आपला मेंदू जागृत झाला की आपण जे काही वाचतो ते आपल्याला लक्षात पण राहतं आणि समजतं पण. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वतः आपल्या स्वतःची पूजा करतो पहिले, मग हळदी कुंकू लावणं आपल्या कपाळी म्हणजे आपण पहिले स्वतःची पूजा करतो, मग आपण ग्रंथ वाचन करतो. म्हणजे हे पण एक कारण आहे. तर याचं खूप मोठे म्हणजे तसे हे आहे, पण मी एक छोटंसं सांगितलं, त्याची खूप मोठी माहिती, त्याची जर बनवली तर एक व्हिडिओ पूर्ण बनेल की आपल्या कपाळी हळदी कुंकू का लावतात. तर असो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाचे नियम कळाले आहेत. तर असो, आज आपण इथेच थांबू आणि नक्की गुरुचरित्र पारायणाला बसा. 20 ते 26 आपला स्वामी पुण्यतिथीचं सप्ताह आहे. घरी केंद्रात बसा, मंदिरात बसा, नाही जमलं तर घरी बसा, परंतु पारायण नक्की करा. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.